हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 29 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भयानक, खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट शेवटी घडली आहे. सरकारला समजलंय की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे आणि सरकारला त्यांच्या घरचा पत्तासुद्धा मिळाला आहे. म्हणजेच कान्हा उर्फ कबीर किर्लोस्करच्या घरचा पत्ता मिळाला आहे आणि सरकार ही चक्क कबीरच्या घरी पोहोचली आहे. आणि जेव्हा सरकार कबीरच्या घरी आली तेव्हा कबीर हा आपल्या घरीच होता. आजीबरोबर मस्त नाश्ता करत होता आणि घराबाहेर कोण आलंय हे त्याला माहीतच नाही. त्यामुळे कान्हाच्या आजीने राजलक्ष्मीने दरवाजा उघडला आणि कान्हा हा डायनिंग टेबलवरच बसलेला होता. कान्हाने पाहिलं की आपल्या घरी चक्क सरकार आली आहे आणि सरकार आतमध्ये डोकावून पाहत होती की हे घर नेमकं कोणाचं आहे. मग सरकार कान्हाला पाहणार का? कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे. तो आपला ड्रायव्हर नाहीये तर आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. इतका मोठा बिझनेसमॅन आहे. हे सगळं सरकारला समजणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही कान्हाचा हात त्याच्या गालावर ठेवते आणि त्याच्या गालावर नाही तर त्याच्या हातावर पप्पी देते आणि या लहान मुलांना म्हणते, मी माझं डेअर पूर्ण केलंय. तर ही लहान मुलं म्हणतात, चीटिंग चीटिंग, याला काय पप्पी म्हणतात का? तर सखी म्हणते, यालाच पप्पी म्हणतात आणि मी पप्पी दिली आहे कान्हाला. तर ही मुलं म्हणतात, आम्ही गालावर पप्पी द्यायला सांगितली होती, हातावर नाही, तू चीटिंग केली आहे. तर सखी म्हणते, तुम्ही जेव्हा मला डेअर दिलं होतं ना तेव्हा फक्त कान्हाला पप्पी द्यायची आहे असं सांगितलं होतं. हातावर द्यायची की गालावर द्यायची असं नव्हतं सांगितलं. मी माझं डेअर पूर्ण केलंय. तर ही मुलं चीटिंग चीटिंग असं ओरडत असतात. तर सखी त्यांना म्हणते, आता बस झाला फाजीलपणा, खूप मोठा होमवर्क दिलाय, घरी जायचं आणि होमवर्क करायचा. ही मुलं खूप चिडतात आणि म्हणतात ठीक आहे आणि बाय म्हणून तेथून निघून जातात. सखी ही कान्हाकडे पाहते तर कान्हा चांगलाच लाजतो आणि सखीकडून तोंड फिरून घेतो. सखी कान्हाजवळ येते आणि कान्हाला विचारते, काय मग तुला काय वाटलं होतं, मी खरंच तुला किस करेल का? उगचच स्वप्नाचे मनोरे नको बांधू. कान्हा चांगलाच लाजतो आणि म्हणतो, नाही नाही, मला तर असं काहीच वाटलं नव्हतं, उलट मी तर खूप घाबरलेलो होतो. तर सखी त्याला म्हणते, कसं आहे ना, उगचच काही बाही स्वप्न पाहायची नसतात की मी तिला किस करेल वगैरे. आणि सखी ही तेथून निघून जाते. कान्हा खूप घाबरलेला असतो. आता जे काही घडलं त्याला अपेक्षाच नसते आणि सखी चक्क त्याच्या इतक्या जवळ आली हा विचार करून तो खूप घाबरतो आणि खूप खुशसुद्धा होतो. थोड्या वेळानंतर सखी ही घराबाहेर भांडी धुत बसलेली असते आणि त्याच वेळेस कान्हा हा किचनमध्ये असतो. कान्हाला एक भाजी काढून ठेवायची असते आणि तो सखीला विचारतो, सखी मॅडम, मला ही भाजी काढून ठेवायची आहे, भांडं कोठे? सखी त्याला सांगते, तेथेच आहे ना किचनमध्ये. कान्हा आजूबाजूला पाहतो पण त्याला कोठेच भांडं दिसत नाही. तो पुन्हा विचारतो, मला भाजी काढून ठेवायची आहे, भांडं सापडत नाहीये, कोठे आहे भांडं? सखी त्याला सांगते, अरे तेथेच आहे ना, तेथे कुकर ठेवलाय, कुकरच्या बाजूला. कान्हा विचारतो, कुकर कोठे ठेवलाय? सखी सांगते, उजव्या बाजूला जी रॅक आहे ना त्यामध्ये ठेवलाय. तेव्हा कान्हाला हा कुकर सापडतो आणि हे भांडं सुद्धा सापडतं. त्यामुळे कान्हा ही उरलेली भाजी या भांड्यात ठेवतो आणि त्यावर झाकण ठेवून बाहेर येतो आणि तो सखीला म्हणतो, भेटलं शेवटी भांडं. तुमच्या बायकांचं खूप छान असतं, तुम्हाला कोणती वस्तू कोठे ठेवली आहे ते बरोबर माहीत असतं. तर सखी म्हणते, हो खरंय, आणि तुमच्या पुरुषांचं उलट असतं, तुम्हाला नजरेसमोरची गोष्टसुद्धा दिसत नाही आणि आम्हाला नजरेआड दडलेली गोष्टसुद्धा दिसते. कान्हा म्हणतो, हो बरोबर आहे. सखी भांडे घासत असते तेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज येत असतो. कान्हाला ती सांगते, या बांगड्या मला खूप त्रास देत आहे. या बांगड्यांमुळे रात्री मला नीट झोपसुद्धा लागत नाही, नुसत्या वाजत असतात, आवाज करत असतात. तर कान्हा म्हणतो, असं का बोलताय? बांगड्यांचा आवाज तर किती मधुर असतो, त्यासाठी चांगलं मन लागतं की तुम्हाला तो मधुर आवाजसुद्धा आवडेल आणि तुम्हाला उलटी रात्री शांत झोप लागेल. तर सखी चिडून म्हणते, आणि दुसऱ्यांचा त्रास समजायला सुद्धा चांगलं मन लागतं. या बांगड्यांमुळे मला त्रास होतोय आणि हा त्रास तुला समजत नाहीये. पण कान्हा हा खाली बसतो, सखीचा हात हातात घेतो आणि बांगड्या वाजवतो आणि म्हणतो, वा वा, काय सुमधुर वाटतंय, किती छान वाटतंय, आणि तुम्हाला याचा त्रास होतोय का? सखी म्हणते, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मला त्रास होतोय ना या बांगड्यांच्या आवाजामुळे, मला रात्रभर झोप सुद्धा येत नाही आणि दिवसभर सुद्धा काहीही काम करायला गेलं की या बांगड्या वाजतच असतात.
तुला नाही कळणार. आणि त्याच वेळेस अचानक कान्हा तिथून गायब होऊन जातो, एखाद्या सुपर हिरोसारखा अदृश्य होऊन जातो. सखीला आश्चर्य वाटतं, हा अचानक गायब कसा झाला. आणि इकडे सानप काका हातामध्ये 2 गजरे घेऊन येत असतात आणि कान्हा त्यांच्यासमोर प्रकट होतो. सानप काकाला सुद्धा आश्चर्य वाटतं, हा कान्हा भूतासारखा माझ्यासमोर प्रकट कसा झाला. आणि ते विचारतात, तू कसं काय अचानक प्रकट झाला. तर कान्हा विचारतो, ते सोडा, तुमच्या हातात हे 2-2 गजरे कशाला, तुम्ही 2 गजरे का आणलेत. तर सानप काका सांगतात, एक बायकोसाठी आणलाय. कान्हा विचारतो, मग दुसरा कोणासाठी आणलाय, दुसऱ्या बायकोसाठी. सानप काका सांगतात, आपलं तेवढं नशीब कोठे, एकच सांभाळता येत नाहीये, दुसरा सुद्धा बायकोसाठी आणलाय. कारण बायको कधी चिडेल सांगता येत नाही ना, तिला मनवण्यासाठी मी सेकंड प्लॅन बी नेहमी तयार ठेवतो, म्हणजे तिला हा गजरा देता येईल. कान्हा सानप काकांना विचारतो, मला एक गोष्ट सांगा, करदोरा आणि या गजऱ्यातला दोरा याचा काही फायदा आहे का. सानप काका म्हणतात, काही फायदा नाहीये. आणि मग कान्हा क्षणात या दोन्ही गजरांमधले दोरे गायब करतो आणि तेथून स्वतः सुद्धा गायब होऊन जातो. सानप काकाला आश्चर्य वाटतं, हा भूत पुन्हा एकदा गायब झाला. कान्हा माणूस आहे की भूत हे त्यांनाच कळत नाही. तर इकडे सखी ही किचनमध्ये असते आणि कान्हा तेथे प्रकट होतो. सखी त्याला पाहते आणि विचारते, आला का मला पुन्हा त्रास द्यायला. पण कान्हा काहीच बोलत नाही. तो चक्क सखीचा हात पकडतो आणि सखीजवळ जाऊ लागतो. सखी चांगलीच घाबरते. कान्हा हे काय करतोय हे सखीला समजतच नाही. कान्हा सखीच्या जवळजवळ येत असतो आणि सखी हळूहळू मागे मागे जात असते. तिला काहीच बोलता येत नाही. कान्हाच्या मनात काय, हा काय करतोय हेच तिला कळत नाही. आणि सखी मग शेवटी किचन ओट्याला जाऊन थांबते. तिला अजून मागे जाताच येत नाही. कान्हा तिच्या आणखीन जवळ येतो. सखीच्या हृदयाची धडधड वाढत असते. कान्हा काय करणार आहे हेच तिला कळत नाही. कान्हा तिच्या नजरेत पाहत असतो, सखी सुद्धा त्याच्या डोळ्यात पाहत असते. आणि कान्हा चक्क सखीच्या दोन्ही हातांना हात लावतो आणि खांद्यापासून ते मनगटापर्यंत तिच्या हातांना स्पर्श करत येतो. त्यामुळे सखी आणखीनच घाबरते. कान्हा तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतो. सखीला कळतच नाही की कान्हा आता काय करणार आहे. आणि कान्हा चक्क त्याने आता सानप काकांपासून गजऱ्याचे जे 2 दोरे आणले होते, त्या दोऱ्याने सखीच्या हातात ज्या बांगड्या असतात ना, त्या बांगड्या बांधून टाकतो. त्यामुळे सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि तोपर्यंत सखी आणि कान्हा हे दोघे एकमेकांच्या डोळ्यातच पाहत असतात. कान्हा सगळ्यात आधी एका हाताच्या बांगड्या दोऱ्याने बांधतो, मग दुसऱ्या हातांच्या दोऱ्या बांगड्याने बांधतो. पण सखी अजून सुद्धा कोमातच असते की कान्हा माझ्याबरोबर काय करतोय. कान्हा दोन्ही हातांच्या बांगड्या बांधतो आणि मग सखीच्या हातांना हातात घेऊन कानाजवळ आणतो आणि वाजवतो आणि विचारतो, येतोय का आता बांगड्यांचा आवाज. तेव्हा कुठे सखी भानावर येते आणि तिला समजतं की कान्हा आपल्याबरोबर काही करणार नव्हता, तर तो फक्त आपल्याला घाबरत होता. आणि ती सुटकेचा निश्वास सोडते. सखी घाबरली हे कान्हाला समजतं. कान्हा तिला विचारतो, तुम्ही काय विचार करत होता, मी काय करणार आहे. सखी म्हणते, फाजीलपणा करू नकोस, मी काही विचार करत नव्हते. आणि ती कान्हापासून दूर जाऊ लागते. तर कान्हा तिला म्हणतो, तुम्हाला आणखीन एक सरप्राईज देऊ का. सखी विचारते काय. तर कान्हा तिला त्या भांडेवालीकडून भेटलेलं ताट दाखवतो आणि म्हणतो, यावर पहा, मी आपलं नाव लिहून आणलंय. सखी यावरचं नाव पाहते. त्यावर कान्हाने सखी प्लस कान्हा इज इक्वल टू सना असं लिहिलेलं असतं. आणि हे पाहून सखीला खूप आनंद होतो. कान्हा तिला विचारतो, सखी मॅडम, तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का. उद्या आपल्या चॅलेंजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या तुम्ही चॅलेंज पूर्ण कराल, त्यानंतर तुम्ही मला डिवोर्स द्याल आणि आपल्यामध्ये कोणतंच नातं राहणार नाही, तुम्ही मला कायमचं सोडून निघून जाल का. सखीला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही आणि कान्हा तिच्याकडे पाहतच राहतो. आणि मग थोड्या वेळानंतर सखी ही झोपलेली असते. तर कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि सखी आपल्या हातातील बांगड्यांकडे पाहते. ती खूप खुश झालेली असते की आता बांगड्यांचा आवाज येणार नाही आणि रात्रभर मला शांत झोप लागेल. कान्हा सुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि सखी झोपण्याचा प्रयत्न करते. तर इकडे सरकार तिच्या रूममध्ये असते आणि घड्याळाची टिक 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 ऐकत असते. ती म्हणते, सखी, हे जे घड्याळची वेळ आहे ना, ती सुद्धा माझ्या मनाप्रमाणे चालते, सरकारच्या मनाप्रमाणे. आणि तुला असं वाटतंय की आता सगळं खूप शांत झालंय, सरकार काही करत नाहीये, तिच्या चॅलेंजबद्दल विसरून गेलीये. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे आणि आता तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे. उद्या ज्या लोकांवर तू एवढं प्रेम केलंस, ज्या लोकांना एवढा जीव लावला ना,
तीच माणसं तुला सखी सदन चाळीतून हकलून देणार आणि मग तू माझ्या घरी नाक रगडत येणार, म्हणणार सरकार मी चॅलेंज हरले, मला माफ करा. आणि मग त्यानंतर सगळं माझ्या मनासारखं होणार आणि हे चॅलेंज मीच जिंकणार असा विचार करून सरकार खूप खुश होते. तर इकडे सखी झोपण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस तिला आठवतं की 1 महिन्यापूर्वी काय घडलं होतं. सरकारने आपल्याला चॅलेंज दिलं होतं की सखी तू त्या सखी सदन चाळीत 1 महिना माझा एकही पैसा न वापरता राहून दाखवायचं आणि जर तू नाही राहू शकली तर प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायच्या आणि कान्हाला घटस्फोट नाही द्यायचा आणि जर तू चॅलेंज जिंकली तर मग तू कान्हाला घटस्फोट देऊ शकते. हे सगळं सखीला आठवत असतं. कान्हा तिला विचारतो, सखी मॅडम काय विचार करताय? तर सखी कान्हाला विचारते, कान्हा असं नाही होऊ शकत का की ही वेळ येथेच थांबून जायला हवी, वेळ पुढे जायलाच नको, रात्र संपायलाच नको. कान्हा सखीला समजावून सांगतो, सखी मॅडम असं नाही होत. रात्र जी असते ना ती आपल्याला सोनेरी स्वप्न दाखवते, परंतु रात्र ही लवकरच संपते आणि सकाळ जेव्हा होते, सूर्य उगवतो, तेव्हा आपला वास्तवाशी सामना होतो. आणि जेव्हा रात्रभर धुकं पडलेलं असतं ते एकदम स्वर्गासारखं असतं, सुख देणारं असतं, पण सूर्याचा पहिला किरण या धुक्याला संपवून टाकतो आणि आपल्यासमोर वास्तव येतं, सत्य येतं, जे आपण स्वीकार करायलाच हवं. तर सखी त्याला विचारते, कान्हा असं नाही होऊ शकत का? ही वेळ येथेच थांबून जावी, ही रात्र आयुष्यभर अशीच सुरू राहावी, सकाळ होऊच नये, वास्तवाचं दर्शन होऊच नये. आणि सखी ही कान्हाला सांगते, कान्हा उद्या माझ्या चॅलेंजचा शेवटचा दिवस आहे. मला अजूनही या चाळीतला पहिला दिवस आठवतो, जेव्हा मी पब्लिक टॉयलेटला खूप घाबरले होते आणि मला हे यूज करता येणार नाही, मला या चाळीत राहणं शक्य होणार नाही म्हणून येथून पळून गेले होते. या चाळीने मला किती काही शिकवलंय असं म्हणून सखी या चाळीत 1 महिना राहिलेल्या सगळ्या आठवणी जागवते आणि कान्हाला सांगते, या चाळीने मला ऑमलेट बनवायला शिकवलं, या चाळीने मला नळावर पाणी कसं भरायचं ते शिकवलं, हंड्यात कळशीत पाणी कसं आणायचं, हंडा कळशी कशी उचलायची ते मला शिकवलं, या चाळीने मला कपडे धुवायला शिकवलं, नाहीतर सरकारच्या घरात मला काहीच जमत नव्हतं. कान्हा मला तर कधी कधी वाटतं आता मला आयुष्यभर या चाळीतच राहायचंय, मला इथून कोठेच जायचं नाहीये, मला या चाळीला सोडून नाही जायचंय. कान्हा सखीकडे एकटक पाहतच राहतो आणि उठून बसतो आणि म्हणतो, सखी मॅडम तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का? उद्या तुमच्या चॅलेंजचा शेवटचा दिवस आहे आणि जेव्हा तुम्ही सरकारचं चॅलेंज पूर्ण कराल त्यानंतर काय होईल? तुम्हाला तुमच्या घरी जावंच लागेल आणि मग तुम्ही हे चॅलेंज जिंकला म्हणजे तुम्ही मला डिवोर्ससुद्धा द्याल आणि तुम्ही जर मला डिवोर्स दिला तर आपल्या दोघांमध्ये कोणतं नातंच राहणार नाही. मग तुम्ही कोणत्या नात्याने या घरातच राहाल, या चाळीतच राहाल आणि तुम्ही येथे का राहणार, त्याचा काय अर्थ असेल? सखीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. कान्हाच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नाही. सखी कान्हाला विचारते, कधी कधी असं का होतं की एखादी गोष्ट ही आपल्याला आवडत नसते आणि अचानक ती आवडायला लागते? कान्हा विचारतो, तुम्हाला काय म्हणायचंय? कान्हाला असं वाटतं की सखी त्याच्याबद्दलच बोलतीये, की सखीला आधी कान्हा आवडत नव्हता पण आता कान्हा तिला आवडू लागलाय. तर सखी म्हणते, नाही नाही मी तर बांगड्यांबद्दल बोलतीये, की जेव्हा तू या बांगड्या बांधल्या नव्हत्या त्यांचा आवाज येत होता तेव्हा मला त्यांचा राग यायचा, त्रास व्हायचा, पण आता बांगड्या बांधल्यात, बांगड्यांचा आवाज येत नाहीये ना, तर या बांगड्या मला आवडू लागल्या आहेत, त्यांचा आवाज ऐकण्याची माझी इच्छा होतीये. सखी ही कान्हाला पुन्हा तेच विचारते, ही वेळ थांबू शकत नाही का? ही रात्र अशीच चालू राहू शकत नाही का? म्हणजे सखी आता कान्हाच्या प्रेमात पडलीये, या चाळीतील लोकांच्या प्रेमात पडलीये, या चाळीच्या प्रेमात पडलीये. मागील 1 महिना ती जसं आयुष्य जगत होती तसंच आयुष्य तिला संपूर्ण उर्वरित आयुष्य जगायचंय. ती कान्हाला म्हणते, या चाळीने मला शिकवलंय की आयुष्य कसं जगायचं असतं, या चाळीने मला बचत करायला शिकवलंय, या चाळीने मला दिलखुलास जगायला शिकवलंय. माझी तर इच्छाच नाहीये सरकारच्या बंगल्यात परत जाण्याची, पुन्हा त्या वातावरणात जाण्याची. आणि तीच गोष्ट खरी आहे, कारण चाळीत सगळे दिलखुलास जगतात, आनंदाने जगतात आणि त्या सरकारच्या बंगल्यामध्ये सगळेजण सरकारची कठपुतली आहेत, सरकार म्हणेल तसंच त्यांना जगावं लागतं. त्या चाळीमध्ये ना आनंद आहे, ना सुख आहे, ना एकमेकांबद्दल प्रेम आहे. फक्त सरकार ही राणीसारखी वागते, सरकारनं गुलामासारखी वागवते आणि सगळ्यांनी तिचा आदेश मानायचा असतो. त्यामुळे सखीला या चाळीत परत जायचं नसतं.
सखी खूप दुःखी होऊन डोळे उघडे तसेच ठेवते आणि ही रात्र संपू नये असाच विचार करते. आणि कान्हा सुद्धा तिच्याकडे एकटक पाहत असतो. आता उद्या काय होईल? सखी खरंच मला घटस्फोट देईल का? हाच विचार त्याच्या मनात असतो. आणि रात्र संपते, दिवस उजाडतो. सखी सदन चाळीमध्ये चाळीतल्या सगळ्या बायका नळावर पाणी भरायला आलेल्या असतात. तेवढ्यात दाभाडे मावशी तेथे येते आणि या बायकांना विचारते, सखी नाही आली का? तर या बायका सांगतात, ओ मावशी काय बोलताय? नवीन लग्न झालंय तिचं आणि नवीन लग्न झालेल्या मुली एवढ्या लवकर सकाळी उठतात का? दाभाडे मावशी स्माईल करते. तर चाळीतली एक बाई सांगते, हो आता आपल्या सखीचं आणि कान्हाचं एकमेकांवर खूप प्रेम जडलंय बरं का. त्यांचं प्रेम फुलायला सुद्धा लागलंय आणि दिसायला सुद्धा लागलंय. दुसरी बाई विचारते, असं काय दिसलं तुला? तर ही बाई सांगते, काल मकर संक्रांतीला जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले होते ना, तेव्हा सखीने कान्हाला घट्ट मिठी मारली होती. आणि सानप काकू सांगते, हो हो, आणि मी मुलांना बोलताना ऐकलंय की काल सखीने कान्हाला पप्पी सुद्धा दिली होती. हे ऐकून दाभाडे मावशी खूप खुश होते आणि म्हणते, बरं झालं, कान्हा आणि सखीचा सुखाचा संसार एकदाचा सुरू झाला. मला त्याचीच खूप काळजी होती. आणि त्याच वेळेस सखी नळावर पाणी भरायला येते आणि सखीने हंडा खाली ठेवतात सगळ्या बायकांना दिसतं की सखीच्या हातात ज्या बांगड्या आहे ना, त्या बांगड्या दोऱ्याने बांधल्या आहेत. आणि याचा अर्थ या बायकांना समजतो आणि त्या सखीची चेष्टा करू लागतात. त्या सखीला विचारतात, सखी तुला यायला एवढा उशीर का झाला? तर सखी सांगते, मला ना रात्रभर झोपच नाही आली आणि माझं अंग सुद्धा खूप दुखतंय. या बायका हसू लागतात आणि सखीची आणखीनच चेष्टा करतात आणि विचारतात, सखी रात्रभर तू असं काय करत होती की तुझं अंग दुखतंय? सखी म्हणते, असा काही बाई विचार करू नका, असं काही झालं नाहीये, मला रात्रभर झोप अशीच नाही आली. या बायका विचारतात, मग हातातील बांगड्या का बांधल्या आहेत? सखी सांगते, या बांगड्यांचा खूप आवाज येत होता ना, म्हणून बांगड्या बांधल्यात. या बायका विचारतात, बांगड्यांचा आवाज येत होता का? पण बांगड्यांचा आवाज तर रात्रभर येतो, सकाळी कशाला बांधल्यात? सकाळी असं तुम्ही काय केलंय? सखीला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. या बायका तिची खूप चेष्टा करतात. दाभाडे मावशी सुद्धा हसत असते, या बायका सुद्धा हसत असतात. तेव्हा सखीला समजतं की आपण हातातील बांगड्या दोऱ्याने बांधल्यात, याचा वेगळाच अर्थ या बायकांनी लावलाय आणि त्या आपले खूप चेष्टा करताय. त्यामुळे या बायकांना कसं समजून सांगावं हेच सखीला कळत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आता मागील काही दिवसांपासून कान्हाचं रहस्य आपल्यासमोर आलंय, तेव्हापासून मालिका शांत झाली आहे. पण आता सखीच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे आणि सरकारला सुद्धा कान्हाचं सत्य लवकरच समजणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा कबीर किर्लोस्करच्या घरी म्हणजे स्वतःच्या घरी असेल आणि आजीबरोबर मस्त डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असेल आणि त्याच वेळेस दरवाजाची बेल वाजणार आणि कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर दरवाजा उघडेल आणि दरवाजा उघडताच तिला जबर धक्का बसणार, कारण तिच्यासमोर दुसरं तिसरं कुणी नसून चक्क सरकार असेल. सरकारला पाहून कान्हा आणि राजलक्ष्मीला जबर धक्काच बसणार. मग सरकार कबीरच्या घरी कशी पोहोचली हे खूप मोठं रहस्य आहे. तर नक्कीच असं घडलं असेल, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकारने ठरवलं होतं की 10 लाख रुपये दाभाडे मावशीसाठी हॉस्पिटलमध्ये कुणी भरले हे शोधून काढायचं. तिला एवढं तर कळालं होतं की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमधून हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत. मग तिने आपल्या शार्प शूटरला सांगितलं होतं की हे शोधून काढ की या कंपनीचा मालक कोण आहे. मग तिला कळलं की राजलक्ष्मी किर्लोस्कर किंवा कबीर किर्लोस्कर या कंपनीचे मालक आहेत आणि त्यांच्या घरचा पत्ता तिला मिळाला आणि मग ती कान्हाच्या घरी आली आहे, कबीरच्या घरी आली आहे. पण कबीर इतका मोठा उद्योगपती आहे, बिझनेसमॅन ऑफ द इयर आहे, त्याच्याकडे 4-4 बॉडीगार्ड आहेत, पण त्यांच्या घराबाहेर सिक्युरिटी गार्ड नाही आहे किंवा व्हिडिओ डोर फोन नाही आहे, ज्यामध्ये पाहून समजतं की बाहेर कोण आलंय. साध्या घरांमध्ये सुद्धा आजकाल व्हिडिओ डोर फोन असतो, पण त्यांच्या घरात नाही आहे, हे आश्चर्याचं आहे. आणि तेजस्विनीला म्हणजे सरकारला समोर पाहून राजलक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकणार. कान्हा हा दाराच्या मागे असेल आणि चक्क सरकार येथे आली आहे हे पाहून तो सुद्धा खूप घाबरणार. मग कान्हा तर लपून बसेल, पण राजलक्ष्मी आणि सरकारमध्ये काय बोलणं होईल हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हा एपिसोड खूप भारी असेल. तर दुसरीकडे सखीला सखी सदन चाळीमध्ये खूप मोठा धक्का बसणार आहे. सरकार तिच्याबरोबर खूप मोठा बनाव रचणार आहे, तिला प्लॅनमध्ये अडकवणार आहे. कारण जेव्हा सखी
ही मेडिक्लेम पॉलिसी काढत असेल चाळीतील लोकांची, तेव्हा या डॉक्युमेंटमध्ये चाळीच्या लोकांच्या घरांचे पेपर्ससुद्धा असतील आणि सगळे लोक या घरातील पेपर्सवर सह्या करतील. परशुराम चाळीतील आपल्या गुंडांना घेऊन आणि चाळीतील लोकांना सांगेल की तुम्ही तुमची संपूर्ण प्रॉपर्टी, तुमची घरं सरकारच्या नावावर केली आहेत आणि सखीने आमच्यासाठी हे काम केलंय. त्यामुळे चाळीतील माणसं सखीवर खूप चिडतील आणि तिला म्हणतील, तू तुझ्या आईसारखी सरकारसारखीच खोटाडी आहेस, तू आम्हाला फसवलंय. मेडिक्लेम पॉलिसीच्या नावाखाली आमच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर, घराच्या पेपर्सवर आमच्या सह्या घेतल्यात. त्यामुळे सखी खूप दुःखी होईल आणि म्हणेल, मी माझ्या आईसारखी नाहीये, नाहीतर तिचं चॅलेंज स्वीकारून मी या चाळीत आलेच नसते. आणि मग हा खुलासासुद्धा सगळ्यांसमोर होणार की सखी ही चाळीतील लोकांच्या प्रेमापोटी नाही, तर सरकारने दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी चाळीत येऊन राहिली आहे. त्यामुळे दाभडे मावशीसुद्धा सखीवर चिडणार आणि म्हणतील, सखी तू आमचा वापर करून घेतलाय तुझी हौस पूर्ण करण्यासाठी, तुझा इगो पूर्ण करण्यासाठी. मग आता सखीचं काय होईल? चाळीतील बायका खरंच सखीला चाळीबाहेर हाकलून लावणार का? मग कान्हा वेळेवर आपली एखादी लीला दाखवणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.